नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 8 ऑक्टोबर 2025 राज्य सरकारचे मोठे निर्णय। राज्यातील सर्व ताज्या घडामोडी व नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राइब करा। पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचे पॅकेज जाहीर। राज्य सरकारची मोठी घोषणा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिथे घरे कोसळली आहेत तिथे घरे बांधली जातील आणि दुकानदारांना 50,000 रुपयांची मदत देऊ। दुधाळ जनावरांसाठी 37,500 रुपयांची मदत देण्याचा निर्णय। शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज। सीएम देवेंद्र फडणवीस, कर्जमाफीच्या संदर्भात जे आश्वासन आमच्या सरकारने दिले आहे ते आम्ही पूर्ण करणारच। राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय। तुकडाबंदी कायद्यात सुधारण्यास मंजुरी। महाराष्ट्रातील छोट्या प्लॉट धारकांना दिलासा। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 9 मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। यामध्ये तुकडाबंदी कायद्यात सुधारणा करण्यास मंजुरी देण्याबाबतचा मोठा निर्णय। कृषी पंप वीज बिलांची पुनर्तपासणी सुरू। आता या शेतकऱ्यांना मोफत वीज योजनेचा लाभ मिळणार। ज्यांचे कृषी पंप प्रत्यक्षात 7.5 अश्वशक्ती किंवा त्यापेक्षा कमी क्षमतेचे आढळून आले आहेत, त्यांना त्यांच्या वीज बिलात आवश्यक समायोजन केल्यानंतर मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा लाभ दिला जाणार। जर आपल्याला शेतकऱ्यांना मदत करायची असेल तर आपल्याला ताण सहन करावा लागेल। पॅकेज जाहीर करताना मुख्यमंत्री फडणवीस यांचे विधान। महायुती सरकारची पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटी रुपयांचे मोठ्या मदत पॅकेजची घोषणा। राज्यात अतिवृष्टीमुळे 68,79,756 हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान। ऊस तोडणे आता शेतकऱ्यांसाठी समस्या राहणार नाही। सरकारने ऊस तोडणीला दिली मान्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोणी जिल्हा अहिल्यानगर येथील कार्यक्रमात राज्यातील अडचणी निर्माण करणाऱ्या साखर कारखान्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्याचा कडक इशारा दिल्याने ऊस उत्पादक शेतकरी आनंदी। कापूस लागवडीचे गणित चुकले। दुष्काळ, रोगराई आणि महागाईचा फटका। जागतिक कापूस दिन साजरा होत असताना शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण। यावर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टी, रोग आणि बोंडअळीमुळे शेतकऱ्यांचे कापूस लागवडीचे गणित पूर्णपणे उद्ध्वस्त। कापणी खर्च वाढल्यामुळे नफा बुडाला। मुसळधार पावसामुळे कांद्याचे उत्पादन झाले कमी। मुसळधार पावसामुळे भातशेतीत साठवलेला उन्हाळी कांदा आणि शेतात खरीप लाल कांदा दोन्हीच नुकसान। नाशिकमधील 40,000 हेक्टर कांद्याचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज। अहिल्यानगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड कांदा उत्पादक भागात नुकसान झाल्याची नोंद। थोरात ऊस कारखाना प्रतिटन 3,200 रुपये देणार। बाळासाहेब थोरात यांनी जाहीर केली किंमत। थोरात सहकारी साखर कारखाना ऊसाला प्रतिटन 3,200 रुपये देणार असल्याची बाळासाहेब थोरात यांची घोषणा। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंजाब सरकारच्या नियमांनुसार शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50,000 रुपये देण्याची मागणीही। लाडकी बहीण योजना, अतिवृष्टीमुळे निधी संपतो। छगन भुजबळ यांची आनंदाचा शिधाबद्दल कबुली। मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण योजनेमुळे आणि पूरग्रस्तांना द्यावी लागणाऱ्या मदतीमुळे राज्याचे आर्थिक नियोजन कोलमडले। यावर्षी आनंदाचा शिधा योजना राबविली जाणार नाही, छगन भुजबळ यांची जाहीर कबुली। भोकरदनमध्ये राष्ट्रवादी निषेध मोर्चा। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, रोहित पवार उपस्थित। जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाईची मागणी। आनंदाचा शिधासाठी निधी का नाही? खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रश्न। सुप्रिया सुळे शक्तीपीठ महामार्गासाठी राज्य सरकारकडे 80,000 कोटी रुपये आहेत, पण आनंदाचा शिधा आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी निधी का नाही? खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल। अशाच राज्यातील ताज्या सर्व घडामोडी पाहण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राइब करा।